नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष वाणिज्य सत्र चौथे, विषयाचे नाव व्यवसाय प्रशासन 2, प्रकरण दुसरे उत्पादकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की उत्पादन आणि व्यवस्था प्रमाणक, ज्याला आपण प्रोडक्ट अँड सिस्टीम स्टँडर्ड असे म्हणतो. दर्जेदार व्यवस्था ही संकल्पना अजूनही तशी नवीच आहे. त्यामुळे बरेच जण दर्जेदार उत्पादक मानके प्रोडक्ट क्वालिटी स्टँडर्ड आणि दर्जेदार व्यवस्था मानके ज्याला आपण क्वालिटी सिस्टीम स्टँडर्ड या दोन संकल्पनेत गल्लत करत असतात. या दोन्ही संकल्पना परस्पराहून भिन्न आहे. दर्जेदार उत्पादनासाठी स्टँडर्ड प्रोडक्टसाठी उत्पादित वस्तू व सेवेने कोणत्या वैशिष्ट्यांचे प्रमाण दिले पाहिजे किंवा ती वस्तू व सेवा कोणत्या गुणधर्माप्रमाणे उत्पादित झाली पाहिजे याचा तपशील उत्पादन गुणवत्ता प्रमाणकामुळे मिळत असतो. अशा उत्पादनास प्रमाणित करणाऱ्या संस्था असतात व त्या या उत्पादनांना विशिष्ट चिन्ह प्रदान करत असतात, उदाहरणार्थ ISI किंवा ॲगमार्क. या उलट दर्जेदार उत्पादन व्यवस्था प्रमाणके ही उत्पादन संस्थेस दर्जेदार उत्पादन प्रमाणके आपल्या उत्पादनात सातत्याने येण्यासाठी नियोजन करण्यास मदत करत असतात. दर्जेदार उत्पादनासाठी जी व्यवस्था असावी लागते ती व्यवस्था किंवा रचना उभी करण्यास दर्जेदार व्यवस्था प्रमाणके मदत करत असतात. या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक आहे. ISO 9000 ही अशी दर्जेदार व्यवस्था प्रमाणकांची मालिका आहे. ISO 9000 व्यवस्थेमुळे संस्थेला ग्राहकांच्या गरजांचे नेमके आकलन करून त्याप्रमाणे दर्जेदार उत्पादन होण्यासाठी विविध विभाग कार्यरत राहतील अशी व्यवस्था उभी करावी लागत असते व त्यामुळे त्यास मदत होत असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढील संज्ञा आपण बघणार आहोत ISO 14000. पर्यावरण व्यवस्थापनासाठी प्रमाण पुरविणारी ISO 14000 ही एक प्रणाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ही जिनिव्हा येथे कार्यरत असून तिच्याद्वारे ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. जगातील पहिली पर्यावरण व्यवस्थापन प्रमाणके 6 एप्रिल 1992 रोजी द ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूटने BS 7750 या नावाने घोषित केली. उद्योग संस्थांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रणाली कशी वापरावी याचे मार्गदर्शन यामध्ये देण्यात आलेले आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ISO 14000 ही या प्रणालीची एक मालिका विकसित करण्यात आलेली आहे. पर्यावरणातील परिणामांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने या मालिका व्यवसाय संस्थांना मार्गदर्शन करतात. यामध्ये पर्यावरणीय शिस्त, मूलभूत व्यवस्थापन, रचना, अंकेक्षण, कार्यमूल्यांकन, मुद्रांकन आणि जैविक चक्र मूल्यमापन यांचा समावेश आहे. प्रमाणकांच्या या मालिका मार्गदर्शन व विशिष्टता पुरविण्यात येत असतात. ISO 14000 ही पर्यावरण व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करणाऱ्या प्रमाणकांची विस्तृत माहिती देते. विद्यार्थी मित्रांनो, ISO 14000 ही व्यवस्थापकाचे मार्गदर्शन करणाऱ्या प्रमाणकांची विस्तृत माहिती देत असते व ही प्रमाणके दोन प्रकारची आहेत. संघटन किंवा कार्यपद्धतीविषयीची प्रमाणके व दुसरे आहे उत्पादनाभिमुख प्रमाणके. या दोन प्रमाणकांमध्ये पहिले जे प्रमाणक आहे की संघटन किंवा कार्यपद्धतीविषयीचे प्रमाणके, यात पर्यावरण व्यवस्थापन पद्धती, पर्यावरणीय अंकेक्षण, पर्यावरणीय मूल्यांकन यांचा समावेश होतो. तर उत्पादनाभिमुख प्रमाणके जे आहे ज्यामध्ये जैविक चक्र मूल्यमापन ज्याला आपण लाईफ सायकल असेसमेंट असे म्हणतो, पर्यावरणीय मुद्रांकन एन्व्हायरमेंटल लेबलिंग, तसेच उत्पादन प्रमाणकात पर्यावरणीय पैलू ज्याला आपण एन्व्हायरमेंटल ॲस्पेक्ट्स इन प्रोडक्ट स्टँडर्ड्स असे म्हणतो यांचा समावेश होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, संघटन किंवा कार्यपद्धतीविषयी काही प्रमाणके सांगण्यात आलेली आहेत. ज्यात पहिलं प्रमाणक आहे ISO 14001. हे प्रमाणक प्रणाली वापराविषयीचे मार्गदर्शन करते. दुसरे आहे ISO 14004.
हे प्रमाणक प्रणाली तत्वांविषयी सर्वसाधारण मार्गदर्शनाविषयी तसेच पद्धतीविषयी आणि सहाय्यकारी तंत्राविषयी मार्गदर्शन करत असते. ISO 14010 हे प्रमाणक पर्यावरणीय अंकेक्षणासाठी मार्गदर्शन करते व तत्व सांगत असते. तसेच ISO 14011 व 14001 हे प्रमाणक अंकेक्षणाची कार्यपद्धती सांगते. ISO 14012 या प्रमाणकात पर्यावरणीय अंकेक्षकांच्या गुणवत्तेचे निकष सांगण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ISO 14013 यात अंकेक्षण कार्यक्रम पद्धती सांगण्यात आलेली आहे. ISO 14014 यात प्राथमिक आढावा देण्यात आलेला आहे. तर ISO 14031 या प्रमाणकात पर्यावरणीय मूल्यांकनाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनाभिमुख प्रमाणके आता आपण बघणार आहोत, ज्यामध्ये ISO 14020 हे प्रमाणक पर्यावरणीय मुद्रांकनाविषयी माहिती देते. तर ISO 14021 हे प्रमाणक त्याच्या व्याख्या व अटी आपल्याला सांगत असते. ISO 14022 यामध्ये पर्यावरणीय मुद्रांकन किंवा मुद्रा व चिन्हे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर ISO 14023 या प्रमाणकात तपासणी व पुनर्मूल्यांकनाच्या पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत. ISO 14024 मध्ये प्रमाणपत्र कार्यपद्धतीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ISO 14040 मध्ये पर्यावरणीय व्यवस्थापन, जैविक चक्र मूल्यांकन याविषयीचे तत्वे व मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तर ISO 14041 मध्ये उद्दिष्टे, व्याख्या व व्याप्ती यांची माहिती देण्यात आलेली आहे. ISO 14000 प्रणालीची ही मालिका हळूहळू वाढत असून जगभर या प्रणालीचा स्वीकार केला जात असून मोठे उद्योग ही प्रणाली राबवून ते प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या मार्गावर आहेत. फेब्रुवारी 2000 मध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या आपणास परिचित असलेल्या कंपनीने ISO 14001 हे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्पादन आणि व्यवस्था प्रमाणके म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. तसेच ISO 14000 ही संकल्पना काय आहे ती समजावून घेतलेली आहे. तसेच ISO 14000 प्रमाणकांचे 2 जे प्रकार आहेत तेही आपण सखोलपणे समजावून घेतलेले आहेत. तसेच संघटन किंवा कार्यपद्धतीविषयक जे प्रमाणके आहेत त्यांचाही आज आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे उत्पादनाभिमुख जी प्रमाणके आहेत तेही आज आपण समजावून घेतलेली आहे. धन्यवाद.